नमस्कार मंडळी. मक्यामध्ये पोंग्यात अळी आढळत आहे आणि मोठ्या प्रमाणात ती नुकसान करत आहे. या पोंग्यातील अळीच्या नियंत्रणासाठी सध्या फवारणी शक्य आहे. पोंग्यात औषधसुद्धा जाते आणि कमी पैशात किंवा स्वस्तात चांगलं नियंत्रण करण्यासाठी इमान 10 ग्रॅम प्रति पंप किंवा 100 ग्रॅम प्रति एकर या पद्धतीने आपण वापरलं, थोडा दाट फवारा दिला आणि पोंग्यात औषध जर पडलं तर त्याचं नियंत्रण खूप चांगल्या पद्धतीनं होतं. आणि याच्यासोबत जर अळीचं प्रमाण जास्त असेल तर इमान 10 ग्रॅमसोबत पांडा सुपर 30 मिली असं कॉम्बिनेशन जर आपण वापरलं तर याची धुरीजन्य क्रिया असल्यामुळं लपून बसलेली अळीसुद्धा तिथे कंट्रोल होते. त्यामुळे जास्त प्रमाण अळीचं असल्यास इमान 10 ग्रॅम अधिक पांडा सुपर 30 मिली असं घेऊ शकता. आणि कमी प्रमाण असेल तर एकटं इमाननंसुद्धा ती अळी नियंत्रित होऊ शकते. सोबत जर चांगल्या गुणवत्तेचं नॉन आयोनिक स्टिकर जर घेतलं, जसं बेस स्टिकर किंवा शुअर शॉट 5 मिली प्रति पंप, तर अजून चांगले त्याचे परिणाम होऊ शकतात. वाढीच्या अवस्थेतील मक्यासाठी यासोबत आपण रिफ्रेश किंवा टॉपअप हे संजीवकसुद्धा घेऊ शकतो. या अळीला नियंत्रण करणं फारसं कठीण नाही. फक्त वेळेवर फवारा देणं आणि परत दुसरा गरज पडल्यास 15 दिवसांना पुन्हा एक फवारा देणं आवश्यक आहे. धन्यवाद.